विद्यार्थी मित्रांनो, आपण काल एक 3x3चा मॅट्रिक्स घेतला होता, ज्याचा आपण इन्व्हर्स काढतो. आय होप तुम्ही पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व केले असतील. तर 3x3चा इन्व्हर्स जे आहे त्यासाठी पुन्हा एक प्रॉब्लेम पाहूया आपण. फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A is equal to 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. हा मॅट्रिक्स आहे बघा. तर सर्वात अगोदर आपण हा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे का नाही ते पाहून घेऊया. म्हणजे याचं इन्व्हर्स काढता येतं का नाही ते पाहून घेऊया आपण. सोल्युशन बाकी डायरेक्ट डिटर्मिनंट ऑफ ए लिखो. ज्यावेळेस आपण हा फर्स्ट एलिमेंट घेतला 0, त्यावेळेस आपण याचा गुणाकार मायनस याचा गुणाकार म्हणजे 2 - 3 -1 रेज टू I + j. दुसरा हे मायनस असतं. आता पहा 1 ज्यावेळेस आपण हा एलिमेंट घेतो त्याचे कोफॅक्टर हे असतात. याचा गुणाकार -1 मायनस 3 × 3 9. ओके, ज्यावेळेस आपण हा एलिमेंट घेतो त्याचा गुणाकार मायनस याचा गुणाकार 1 - 9. ठीक आहे, प्लस 2 याचा गुणाकार -1 - 6. ओके, हे 0 × ब्रॅकेटमध्ये 0 आलं, -1 ब्रॅकेटमध्ये मायनस येत राहील, प्लस 2 × -5. ओके, -1 × -8 8 हे मायनस येते -10 इज इक्वल टू -2. म्हणजे डिटर्मिनंट मॅट्रिक्स साठी काय आलेलं आहे -2. सिन्स डिटर्मिनंट ऑफ A नॉट इक्वल टू 0, therefore A इन्व्हर्स एक्झिस्ट. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे त्याचा इन्व्हर्स मिळतो. मग आता आपण सुरुवात करूया. बाय डेफिनेशन A इन्व्हर्स इज इक्वल टू I. हे डेफिनेशन आहे मॅट्रिक्स इन्व्हर्सचे. तर पहा आपल्याला दिलेला मॅट्रिक्स कुठला आहे 0 1 2 1 2 3 3 1 1. A inverse as it is equal to यूनिट मॅट्रिक्स याचा I म्हणजे यूनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आता पहा तुम्हाला माहिती आहे मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला काय करायचं आहे, इथे डायगोनल एलिमेंट जे आहेत ते 0 आणायचे. म्हणजे त्या मॅट्रिक्सला तुम्हाला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्जन करायचे. तर हे रिड्यूस कसं करणार आपण काही एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे इथं 1 असायला हवं होतं. म्हणून आपण काय करूया, इथं 2 रोचं इंटरचेंज करूया. तर खाली लिहितो मी बाय R1 इंटरचेंज विथ R2. तर आपल्याला इथे 0 पाहिजे, इथे 0 पाहिजे, इथे 0 पाहिजे. ठीक आहे. जर आपण या दोन्ही रोचं इंटरचेंज घेतलं तर आपल्या ऑटोमॅटिक इथं 0 भेटणार आहे आणि इथं 1 भेटणार आहे. बरोबर आहे. पण आता R1 R2 च्या ठिकाणी R2 R1 च्या ठिकाणी म्हणजे काय होईल, आपण ही रो जी आहे फर्स्ट रोला घेऊया 1 2 3 0 1 2. त्यानंतर बाकी ॲज इट इज 3 1 1. ओके, A इन्व्हर्स इज इक्वल टू. आता आपण हे ट्रान्सफॉर्मेशन ह्या मॅट्रिक्सवर आपण काय केलं, अप्लाय केलं. म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते सुद्धा आपल्याला अप्लाय करायचं. बरोबर आहे. 0 1 0 0 सॉरी 1 0 0 आणि ॲज इट इज 0 0 1. ठीक आहे. आता आपण काय करूया, इथं 0 आणूया. ठीक आहे. आता इथं जर 0 आणायचं असेल तर तुम्ही पाहिजे 0 सोबत आपल्याला कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करता येणार नाही. म्हणजे जर आपण
काय करूया ट्रान्सफॉर्मेशन करूया बाय R3 ट्रान्सफॉर्म इनटू R3 मायनस याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 0 येऊ शकतो R1. ठीक आहे. आता पहा आपल्याला चेंज कशामध्ये करायचं आहे R3 रो 3 मध्ये बरोबर आहे. म्हणजे दोन्ही ॲज इट राहतील 1 2 3 0 1 2. आता चेंज कशामध्ये करायचं आपल्याला R3 मध्ये. पण आता आपण त्या दोन्ही एलिमेंटचं पाहूनच हे ट्रान्सफॉर्मेशन आपण काय केलं होतं वापरलेलं होतं. म्हणजे इथे काय आहे R3 हे 3 आहे मायनस 3 1 3 मायनस 3 0. आता पहा आठव्या इथं रफ कॅल्क्युलेशन करतो बघा. R3 चा एलिमेंट कुठला आहे 1 आहे मायनस 3 इंटू R1 चा एलिमेंट कुठला आहे 2. ठीक आहे. 1 मायनस 6 इज इक्वल टू मायनस 5. इथं मायनस 5 येते. हां नंतर एलिमेंट कुठला आहे 1 मायनस R2 चा एलिमेंट 1 बरोबर आहे. इथं मायनस साइन आहे इंटू 3 इंटू R1 चा एलिमेंट या एलिमेंटसाठी R1 चा एलिमेंट 3 1 मायनस 9 इज इक्वल टू मायनस 8. इथे काय आलं मायनस 8 बरोबर आहे. A इनव्हर्स ॲज दिला आपण. हां पाहता आपल्याला चेंज R3 मध्ये करायचं आहे. म्हणजे ह्या मॅट्रिसेस मध्ये सुद्धा काय करायचं तुम्ही हे दोन्ही रो जे आहेत ते ॲज इट लिहायचं 0 1 0 1 0 0. आता पहा हे ऑपरेशन आपल्याला इथं ऑपरेट करायचं आहे. पहा इथं तुम्ही कॅल्क्युलेशन बघू बघा. काय तर R3 चा एलिमेंट 0 R1 चा एलिमेंट 0. जर दोन्ही एलिमेंट जर 0 असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून बघायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही 0 लिहायचं. पहा इथं 0 एलिमेंट आहे. R3 चा एलिमेंट 0 आहे मायनस इथं 3 आहे 3 इंटू R1 चा एलिमेंट आहे 1. ठीक आहे 1 म्हणजे काय आहे मायनस 3 हां. आता पहा R3 चा एलिमेंट 1 आहे आणि R1 चा 0 आहे. म्हणजे जर तुम्ही R3 जेवढा असेल इथं तेवढं नंबर आहे. ठीक आहे. आता पहा आपण इथं 0 आणूया. इथं जर 0 आणायचं असेल तर याच्यासोबत जर आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं बघा खूप महत्त्वाचं सांगतो मी. तुम्ही अशा वेळेस कन्फ्यूज न होता व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे. जर समजा आपण याच्यासोबत ट्रान्सफॉर्मेशन केलं तर इथं तिथं आपण 0 आणलेलं आहे तिथं पुन्हा काहीतरी नंबर येईल. त्याच्यामुळं याचं ऑपरेशन जे आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज जे करणार आहे ते ट्रान्सफॉर्मेशन शक्यतो याच्यासोबत करू नये. तर इथं 0 आहे दोन्ही ठिकाणी 0 आहे. इथं जर आपण यासोबत ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट केलं तर काय होणार आहे इथल्या नंबरवरती काही परिणाम होणार नाही. म्हणून आपण या दोन्हीचं ऑपरेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते यूज करूया. पाहता इथं जर आपण मल्टिप्लाय केलं 5 न म्हणजे 5 आणि दोन्हीची बेरीज जर केली तर आपण इथं 0 येऊ शकतो. ठीक आहे. तर बाय R3 ट्रान्सफॉर्म इनटू R3 प्लस 5 R2. ठीक आहे. आता आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये करायचे चेंज कशामध्ये करायचं आहे R3 मध्ये. आपण काय करणार पाहता हे बाकीचे जे पहिले 2 रो आहेत ते ॲज इट 1 2 3 0 1 2. इथं पहा 0 कारण इथं दोन्ही एलिमेंट 0 आहेत. पहा R3 0 आहे R2 0 आहे. म्हणजे आपण जरी समजा त्याच्यामध्ये ह्या इक्वेशन मध्ये ते व्हॅल्यू ठेवल्या तर 0 द्यावे. त्याच्यामुळे तिथे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. हां पहा -5 हे पहा -5 प्लस 5 इंटू 1 हे 0 होतं म्हणजे 0. आता इथं -8 आहे R3 प्लस 5 R2 चा एलिमेंट 2 इंटू 2 -8 प्लस 10 इज इक्वल टू 2 म्हणजे इथं 2. ठीक आहे. K इनवर्स ॲज इट इज इक्वल टू आता इथे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन आपण करायचं 0 1 0.
1 0 0. ठीक आहे. आणि इथं पहा आता ट्रान्सफॉर्मेशन R3 प्लस 5 R3 बरोबर आहे. R3 चा एलिमेंट के कुठला आहे 0 प्लस 5 इंटू R2 चा एलिमेंट 1 आणि काय येतं 5 येईल बरोबर. तर 5 नंतर R3 चा एलिमेंट -3 प्लस 5 इंटू R2 चा एलिमेंट 0 आहे इक्वल टू -3. इथं R3 चा एलिमेंट 1 प्लस 5 इंटू 0 आहे R2 चा एलिमेंट आणि टोटल एलिमेंट काय होईल 1. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण तर 3 ठिकाणी 0 आणले आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया इथं 0 आपण आणू शकतो. ठीक आहे. इथं 0 आणूया नंतर इथं 0 आणूया तर इथं 0 आणूया. ठीक आहे. तर पलीकडे जर मी लिहिलेलं तुम्हाला दिसणार नाही म्हणून आपण काय करूया एवढा भाग मोडून टाकतो मी. पहा इथं 0 आणण्यासाठी आपण काय करूया R2 मायनस R3. ठीक आहे. ओके. बाय R2 ट्रान्सफॉर्म इनटू R2 मायनस R3 काय होईल आता R2 मध्ये चेंज करायचं आपल्याला R1 ॲज इट राहील 1 2 3 त्याच्यानंतर याच्यामध्ये चेंज करायचं. पहा हे दोन्ही 0 आहेत त्याच्यामुळे ते 0 चे इथं 1 मायनस 0 1 2 मायनस 2 0 बाकी ॲज इट इज 0 0 2 ए इनवर्स ॲज इट इज R2 मध्ये चेंज करायचं आहे. पलीकडे मॅट्रिक्समध्ये चेंज करायला विचारायचं नाही 0 1 0 R2 मायनस आता पहा R2 तो 1 होतो मायनस इथं R3 5 इज इक्वल टू -4 इथं -4 येईल. नंतर दुसरा एलिमेंट आहे R2 चा 0 मायनस R3 चा -3 मायनस मायनस प्लस तर 3 येईल 3. त्याच्यानंतर 0 0 मायनस 1 इज इक्वल टू -1. ठीक आहे. बाकी खालचा आहे 5 -3 1. ठीक आहे. आता इथं 0 आणला आपण आता इथं 0 आणू. ठीक आहे. बाय R1 ट्रान्सफॉर्म इनटू जर समजा आपल्याला इथं 0 आणायचं असेल आता इथं तर 0 आहे त्याच्यामुळं त्यासोबत ट्रान्सफॉर्मेशन करून काही फायदा नाही. आपण याला 2 न मल्टिप्लाय करू याला 3 न मल्टिप्लाय करू आणि थोडी वजा लागतो 2R1 मायनस 3R3 बरोबर आहे. पहा याच्यामध्ये आपल्याला R1 मध्ये चेंज करायचे R1 मध्ये चेंज करायचं बघा इथं 1 एलिमेंट आहे 2 इंटू R1 1 येतं मायनस 3 इंटू R3 किती आहे 0 आहे म्हणजे इथं फक्त काय आहे याचं कॅल्क्युलेशन होऊन इथं 2 आहे बरोबर आहे 2. आता ते दोन्ही पाहूया 2 इंटू 2 मायनस 3 इंटू -3 इंटू R3 किती आहे 0 म्हणजे 4. ठीक आहे. आता R3
सॉरी R1 किती आहे 3 आहे बरोबर आहे 2 into R1 2 into R1 3 minus 3 into R2 किती आहे 2 म्हणजे 6 minus 6 is equal to 0 0 बाकी आहे किती 0 1 0 0 0 2 A inverse as it is equal to आता आपला R1 मध्ये चेंज करायचे पहा 2 into R1 0 आहे minus 3 into R3 किती आहे ह्या एलिमेंटसाठी R3 किती आहे 5 ठीक आहे टोटल किती झाले हे 0 होईल minus 15 ओके आता बघा दुसरा एलिमेंट घेऊया आपण 1 इथं 1 आहे R1 ला आपला 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 into 1 minus 3 into R3 चा एलिमेंट किती आहे minus 3 ओके 2 माइनस माइनस प्लस होते का 9 इज इक्वल टू 11 ठीक है आणि आता लास्ट एलिमेंट राहिला आहे 0 2 into 0 minus 3 into 1 is equal to minus 3 ठीक है बाकीचे एलिमेंट जे आहे ते ॲट लीस्ट -4 3 -1 5 -3 1 आता फक्त आपल्याला इथं 0 आणायचं राहिलेलं आहे तर पलीकडे भाग करून टाकतो तुम्ही पॉज करून ते लिहून घ्यायचं नंतर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहायला वाटल्यास आणि नंतर समजून घ्यायचं पहा आपण आता इथं जुळा आहे तर काय करूया आपण R1 ट्रान्सफॉर्म इनटू R1 minus 4 R2 इथं जर 4 ने मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये मायनस केलं तर किती होईल ठीक आहे पहा आता इथं 2 येते अटलास मी कॅल्क्युलेशन करतो 2 minus 4 into R2 किती 0 आहे म्हणजे ॲज इट इज 2 राहते 2 याला पाहून आपण हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले तर पहा याचं 0 देणार आहे हां याचं पहा आता दोन्ही एलिमेंट 0 आहे त्यामुळे 0 राहील बाकी सर्व ॲज इट इज 0 1 0 0 0 2 A इनवर्स इज इक्वल टू आता पहा इधर किती आहे -15 आहे म्हटल्यास मी इथे कॅल्क्युलेशन करतो पहा मायनस दिसणार नाही R1 minus 4 R2 हे ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करायचं होतं आपल्याला पहा R1 किती आहे -15 ठीक आहे इथं मायनस साइन आहे 4 आहे इनटू R2 किती आहे -2 म्हणजे काय होईल -15 प्लस मायनस प्लस 16 इज इक्वल टू 1 बरोबर आहे म्हणजे तो 1 राहतो आता आपण दुसरा घेऊया 11 बरोबर आहे R1 चा एलिमेंट 11 आहे ठीक आहे -4 into R2 चा एलिमेंट 3 म्हणजे 11 -12 इज इक्वल टू -1 इथं -1 येईल नंतर कुठला एलिमेंट आहे R1 चा एलिमेंट -3 -4 into -1 -3 मायनस प्लस 4 म्हणजे त्याचा आन्सर किती 1 इथं 1 बाकीचे एलिमेंट जे आहेत ते ॲज इट इज करूया आपण कुठले एलिमेंट आहे -4 3 -1 5 -3 1
अटल्यास पाहू शकता तुम्ही हे बाकीचे जे 2 रोज आहेत ते आपण ॲज इट इज ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता पहा सर्व ठिकाणी 0 आले ते पाहिजे होते आपल्याला या 3 ठिकाणी या 3 ठिकाणी. आता फक्त प्रॉब्लेम काय R1 मध्ये पहिला जो एलिमेंट आहे तिथे 1 पाहिजे आणि इथं 1 पाहिजे. त्यामुळे काय करू आपण बाय R1 डिवायडेड बाय 2 अँड R3 डिवायडेड बाय 2 काय होईल मग हे 1 0 0 0 1 0 0 0 1. पहा आपण R1 ला 2 डिवाइड केले R3 ला 2 डिवाइड केले हे असं A इन्व्हर्स इक्वल टू. आता आपण इकडे डिवाइड केलं तिकडे डिवाइड करायचं R1 ला 2 ना R3 ला 2 ना. पहा इथं 1/2 minus 1/2 1 1/2 minus 1/2 1/2. हे आहे कारण इथं 1 असल्यामुळे आपण R2 ला कुठल्याही नंबरनं डिवाइड केलेला आहे ॲज इट राहील -4 3 -1. ठीक आहे. नंतर इथे आपण R2 ला 2 डिवाइड केलेलं आहे 5/2 -3/2 आणि नंतर 1/. ठीक आहे. आता हा एलिमेंट मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/2 minus 1/2 1/2 -4 3 -1 5/2 -3/2 1/2. ठीक आहे. तर आपण इथं हा इन्व्हर्स काढलेला आहे. ठीक आहे. तर पहा मी याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला असं ऑनलाईन टीचिंग काही एवढी इफेक्टिव्ह राहणार नाही तरी आपल्याला तसं ॲडजस्ट करावं लागलं बघा. तर मी जेवढं अगोदर लेअर वॉच करून तुम्ही लिहून घेतलं पाहिजे आणि नंतर पुन्हा एकदा व्हिडिओ ऐकून तिथे तुम्ही समजून घ्यायचं आणि सॉल्व करायचं. ठीक आहे. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं बघा पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल एक्सरसाइज द्यायला तुम्ही सॉल्व करून बघा. ठीक आहे. आणि पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची जर समजा तुम्हाला व्हिडिओ असे व्यवस्थित ऐकू येत नसतील तर तुम्ही काय करायचं हेडफोन घालून ते ऐकायचे व्यवस्थित आवाज ऐकू येईल. कारण आपण जिथं व्हिडिओ शूट करतो तिथं काही नॉईज असल्यामुळं असं पाहताना तुम्हाला ते व्यवस्थित ऐकू येणार नाही आहे. तर ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.